Good morning, students. Today we have to start new chapter number 6, circle. Circle means what? Circle means the set of points in a plane which are equidistant from a fixed point is called circle. सर्कल म्हणजे एका फिक्स पॉइंटवरून इक्वल डिस्टन्सवर जे सेट ऑफ पॉइंट्स आहे त्या सेट ऑफ पॉइंट्सला काय म्हणतात? सर्कल म्हणतात. ही झाली सर्कलची डेफिनेशन. द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट इज कॉल्ड अ सर्कल. सम मोर टर्म्स रिलेटेड टू द सर्कल. या टर्म्स आपल्याला माहिती आहे तरी पण आपण बघणार आहोत. पहा आता पहा ओ द फिक्स पॉइंट इज कॉल्ड. ज्या फिक्स पॉइंट वरून आपण इक्वल डिस्टन्सने आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे त्या फिक्स पॉइंटला काय म्हणतात? सेंटर ऑफ द सर्कल. द फिक्स पॉइंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. इट इज डिनोटेड ओ. देन a segment joining the center and any point on the circle is called a radius. म्हणजे सेंटर पासून तर सर्कल वर कोणत्याही पॉइंटला जॉईन करणारा जो सेगमेंट आहे त्याला आपण म्हणतो रेडियस. इट इज क्लिअर. देन थर्ड डेफिनेशन इज द सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. Segment joining any 2 points on the circle. This segment is called a diameter. त्याला काय म्हणतो आपण? डायमीटर. बट पासिंग थ्रू द सेंटर. पण ते जो सेगमेंट आहे तो कशामधून गेला पाहिजे? पासिंग थ्रू द सेंटर. बट समजा कोणत्याही दोन पॉइंटला जॉईन करणारा जो सेगमेंट आहे सर्कलवरच्या कोणत्याही दोन पॉइंटला जॉईन करणारा सेगमेंट आहे त्याला आपण म्हणणार कॉर्ड. बट this chord passing through the center, this segment is called diameter. And diameter is the longest chord. Diameter ला काय म्हणतात? longest chord. तर आपण मेन्शन केलेला आहे the segment joining any two points of the circle is called chord. But a chord passing through the center of the circle is called diameter. And diameter is a longest chord. आता आपल्याला कॉर्डच्या काही दोन प्रॉपर्टीज पाहिजे ते आपण बघणार. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ द सर्कल. फर्स्ट प्रॉपर्टी इज pyramid. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सेंटर मधून कॉर्डवर ड्रॉ केलेली लाईन, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली लाईन या कॉर्डला बायसेक्ट करतात. म्हणजे प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट एपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पीबी. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गिवन काय दिलेला आहे? ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. अ सर्कल हॅव्हिंग सेंटर ओ अँड कॉर्ड एबी सेगमेंट ओपी परपेंडिक्युलर टू कॉर्ड एबी. Segment OP perpendicular segment AB such that APB means APB. These points are collinear points. To prove segment AP congruent segment PB. Proof. Draw radii means draw segment OA and OB means OA is a radius and OB is also radius. आता इथं बघा इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाले. राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. OPB and OPA and OPB is a right angle triangle. In this right angle triangle OPA and OPB, OA congruent segment OB. This is a hypotenuse of these two triangles. Side OP congruent OP, common side of this triangle. Then angle OPA and OPB, this angle also congruent. Angle OPA congruent angle OPB. By hypotenuse side test. Hypotenuse side test नुसार काय होईल? हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होईल. OPA and OPB. आणि आता बघा या
साइड जी आहे या ट्रायंगलची ही साइड एपी साइड आणि या ट्रायंगलची पीबी साइड या दोन साइड कॉन्ग्रुएंट राहील. बिकॉज रिझन काय राहील CSCT कॉन्ग्रुएंट साइड ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल. हे झालं प्रूव्ह. साइड AP कॉन्ग्रुएंट साइड PB. Second property of chord is the segment joining the center of the circle and the midpoint of the chord is perpendicular to the chord. This is the second property. Property is the segment joining the center of the circle and midpoint of the chord bisect the perpendicular to the chord. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की इथून ड्रॉ केलेली लाईन हे AB कॉर्डला परपेंडिक्युलर असते. गिव्हन सेगमेंट AB इज अ chord of circle. AB is a chord of circle and P is a midpoint of the chord. Hence, midpoint असल्यामुळे काय होईल segment AP congruent segment PB. To prove segment OP perpendicular to segment AB हे प्रूव्ह करायचं आहे. आता बघा ड्रॉ केलं आपण OA आणि OB हे ड्रॉ केलेलं आहे. ड्रॉ केल्यानंतर काय झाले दोन ट्रायंगल फॉर्म झाले OPA and OPB. These two triangles are formed. In triangle OPA and OPB, segment OA congruent segment OB. Why? Because these two is a radii of a circle and radius कशा असतात congruent असतात. Then OP congruent OP. This is a common side of this two triangle. Third is segment AP congruent segment PB. कारण काय P is a midpoint of chord AB आणि त्याच्यामुळे काय झालं त्या chord डिवाइड झाली टू पार्ट्स मध्ये. म्हणजे ही जी सेगमेंट आहे AB आणि PB कॉन्ग्रुएंट झाली. गिव्हन दिलेलंच आपल्याला. त्याच्यानंतर बाय यस टेस्ट नुसार दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. OPA and OPB triangles congruent. Hence angle OPA high angle and OPB these angles are also congruent by CSCT corresponding angle of congruent triangle. आता पहा हे दोन कॉन्ग्रुएंट आहे अँगल. आता हे लिनियर पेअर आहे म्हणून याची ऍडिशन काय होईल 180 डिग्री. अँगल OPA and OPB is equals to 180 degree. OPA plus OPB is equals to 180 degree. But OPA and OPB is equals to equal. Means 2 times. आता एक आपण डबल घेतला समजा तर 2 times अँगल OPA is equals to 180 degree आणि 2 ने जर डिवाइड केला तर अँगल OPA is equals to 90 degree. म्हणजे हा 90 चा झाला हा 90 चा झाला आणि अँगल जर 90 चा झाला तरी काय असतात परपेंडिक्युलर सेगमेंट असतात. म्हणून सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू AB आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके समजलं.